पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत वसलेले कमीत कमी 200 घरांचे हे गाव भटवाडी. गाव म्हटले की डोळ्यासमोर येते ती नवी दुनिया. त्या नवीन दुनियेत आपले जुने घर, चावडी, गावातील ग्रामदैवताचे मंदिर, ग्रामपंचायत, मोठमोठी झाडे, हिरवेगार असे शेत, गाई, गुरे आणि गावातून जाणारा छोटासा रस्ता, आणखी बरंच काही. गाव तसे विस्तारलेले आहे, पण एकजुटीने जोडलेले आहे. त्यात माणुसकी, आपुलकेपणा, एकमेकांविषयी आदरही केला जातो. तसेच हे छोटेसे गाव 4 विभागांमध्ये विभागले गेले आहे. चव्हाण गल्ली, महाडिक चौक, गावातील ग्रामदैवताचे पहिले मंदिर श्री भैरवनाथ प्रसन्न. पुरातन काळात वैयक्तिक घरात देवाची स्थापना होती. ती जागा गावाने घेऊन त्या ठिकाणी सन 1990 साली नवीन मंदिर उभारण्यात आले. गायकवाड गल्ली, देशमुख गल्ली, मोहितेवाडा, खबालेवाडा, गावातील ग्रामदैवताचे दुसरे मंदिर श्री नरसिंह प्रसन्न. या मंदिरात होळीच्या 7 दिवस अगोदर दरवर्षीप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण 7 दिवस असते. त्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला जातो. भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रम असतात. येथे गुढीपाडव्याला जत्रा थाटामाटात साजरी केली जाते. गावातील प्रत्येक घरांचा त्यात पुढाकार असतो. त्यात देवाची ससनकाठी नाचवली जाते. जत्रेत मनोरंजनासाठी पुढील कार्यक्रम केले जातात. लेझिम, आणि तमाशा. जाधववाडा, या नवीन युगात शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळावा म्हणून गावात 2 शाळा देखील आहेत. शेती हा प्रमुख व्यवसाय असून शिक्षणही किती उपयोगी आहे हे आपणास माहीत आहे. लांब लांब जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा जवळ आपल्याला चांगले शिक्षण भेटावे म्हणून ही शाळा क्रमांक 1 इयत्ता 1ली ते 4थी. गावामध्ये ग्रामपंचायत आहे. तेथे दर आठवड्याला सरपंचाकडे सभा भरते. त्यात गावाकडच्या तक्रारी ऐकून त्याचे निरीक्षण केले जाते.
नवीन सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यावर चर्चा होते आणि सर्वांच्या संमतीने निर्णय घेतले जातात. गावच्या सुधारणा करण्यासाठी प्रत्येकजण उत्साही आहे. त्यामुळे या लहान गावाचा लवकरच विकास झाला आहे. गावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार तसेच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, आदर्श सरपंच पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. चारही बाजूने असलेली शेती आणि मध्येच 9-10 घरांची वस्ती टेकावरील वस्ती म्हणून ओळखली जाते. साईनगर गावाची सुरुवात या विभागापासून होते. मुख्य रस्त्याला लागून 50-55 घरांची वस्ती आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे 5वी ते 7वी शिक्षण दिले जाते. गावाचा सर्वात छोटासा भाग, गायी गुरे अन्न जनावरे वसलेले लोकांनी आपापल्या सवडीनुसार तिथेच घरे बांधून स्थानिक झाले. कमीत कमी 9 ते 10 घरांचा भाग नाळवा म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती. तसेच गावातील प्रत्येक शेतकरी शेतीमध्ये आपल्या गावाची प्रगती कशी होईल या दिवसभर उन्हातान्हात पावसात राबून तो भात, सोया, भुईमूग, ऊस, मका इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी आणि आरोग्य टिकवणारी क्रिया म्हणजे व्यायाम. म्हणून या गावात छोटीशी व्यायामशाळा देखील आहे. गावात जेव्हा पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती तेव्हा लोक गावातील वेशीवर असलेल्या आडातून पाणी आणत होते. जसे गावाची सुधारणा झाली तसेच पिण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यात आली.